संघाची मोहन दीक्षित वेगवान गोलंदाज, सर्कलला टच असा त्याचा रनअप, पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय. हा चेंडू इथे मात्र हवेत चेंडू, बघूया संधी साधतायत का, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये 4 फिल्डर चेंडूवरती आणि तोपर्यंत इथे मात्र 2 धावा घेण्यात यश मिळतं. इथे परशूला धाव संख्या 2 धावांनी 3 वरती, बिनबाद 3 धावा. तर इथे मात्र नक्कीच मी कौतुक करेन मोहनचं, कारण फटका फसला होता तो परशूचा, बॅटची वरची कडा चेंडूने घेतली होती, थोडक्यात बचावतोय. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू डिक्लेअर झोनमध्ये, पंच इशारा करतायत एका धावेचा आणि एका धावेने धाव संख्या 4 वरती, बिनबाद 4. तर आतापर्यंत जे चेंडू झाले आहेत एकूण 3 चेंडू झाले आहेत, परंतु मोठा फटका खेळण्याची संधी अजूनही परशूसारख्या आक्रमक फलंदाजाला दिली नाहीये ती मोहनने. नक्कीच चांगली सुरुवात मोहनची. पुढचा चेंडू आता मात्र बाउन्सरचा मारा, हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची कडा घेऊन गेलाय डिक्लेअर झोनमध्ये. पुन्हा एकदा एक धाव. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, भेदक गोलंदाजी, वेगवान मारा, अचूक टप्पा, अचूक दिशा आणि चांगलं व्हेरिएशन, चांगलं मिश्रण पाहायला मिळतंय गोलंदाजीमध्ये मोहनच्या. नवीन चेंडू द्या. अजूनही 2 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. धाव संख्या बिनबाद 5. चांगली सुरुवात, पॉवर प्लेचा कुठल्याही प्रकारचा फायदा अजूनपर्यंत उठवू दिला नाहीये तो गोलंदाज मोहन दीक्षितने. षटकातला 5वा चेंडू घेऊन आपला बॉलिंग मार्कवर. सुरेख फटका, स्वीप केल्या चेंडूला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर आणि हा चौकार. धाव संख्या 9 वरती. तर इथे मात्र थोडासा धावसंख्येला आकार मिळतोय सबका मालिक एक संघाच्या या चौकाराने, परंतु गोलंदाज निश्चितच चांगली कामगिरी करतोय, चांगली गोलंदाजी करतोय मोहन दीक्षित. एक चांगला फटका परशूचा पाहायला मिळाला चेंडूवरती. चेंडू मात्र निश्चितच खराब नव्हता, परंतु चांगलं क्रिकेट या मैदानावर आपण पाहतोय. शेवटचा चेंडू या षटकातला सामोरं जाईल परशूसाठी. इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. रनआउटची संधी, परंतु आपल्या क्रीजमध्ये परशू सुरक्षित पोहोचतोय. षटक संपलंय, पहिल्या षटकाची समाप्ती, पॉवर प्ले संपला. धाव संख्या 10, बिनबाद 10 अशी धावसंख्या, एक चांगली समाधानकारक धावसंख्या म्हणता येईल सबका मालिक एक संघासाठी. चला खेळ सुरू करा, जास्त वेळ घालू नका. आपल्याला 11 सामने खेळायचे आहेत पूर्ण दिवसामध्ये. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करायचं आहे. षटक क्रमांक 2, दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज येतोय विशाल गोटकर. बघूया, एक चांगला फलंदाज स्ट्राईकला दिसतोय तो परशू साठे. अजूनही जास्तीत जास्त स्ट्राईक घेतला आहे तो परशू साठेने. आणि आता मात्र विशालच्या पहिल्या चेंडूला सामोरं जाईल. राऊंड द विकेट गोलंदाजी. हा चेंडू इथे मात्र जोरदार अपील कॉट बँडसाठी आणि बाद. पहिल्या चेंडूवरती विकेट घेण्यात यश मिळतंय ते
विशाल गोटकरला पहिला हादरा सबका मालिकेक संघाला पहिल्या चेंडूवरती, दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती. क्रिकेटमध्ये चांगला चेंडू जसा विकेट देऊन जातो, कधी कधी एखादा खराब चेंडू सुद्धा विकेट देऊन जातो, त्यामध्ये लक असतं गोलंदाजाचं. तर इथे मात्र पहिला गडी तंबूत परतल्यानंतर नवीन फलंदाज येतोय. नवी मुंबईचा एक दिग्गज फलंदाज शत्रू दळवी, ज्याचं नवी मुंबई आणि नवी मुंबईच्या बाहेर देखील खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये. तो शत्रू दळवी स्ट्राईकला येतोय. एकाहून एक सरस असे फलंदाज सबका मालिकेक संघामध्ये आपण पाहतोय. बघायचं शत्रू पहिला चेंडू खेळेल विशाल गोटकरचा. हा चेंडू इथे मात्र आखूट टप्प्याचा यशस्वी मारा पाहायला मिळतोय. चेंडू जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये, बायचा इशारा पंच करतायत. एक धाव, धावसंख्या एका धावेने 11 वर जाऊन पोहोचते. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते विशाल गोटकरची. बघूया शत्रू पुन्हा एकदा तयार होतोय. फुलटॉस, चांगलं टायमिंग, परंतु तिथे फिल्डर आहे. डीप स्क्वेअर लागला. एकच धाव मिळणार आहे ती शत्रूला. धावसंख्या 12 वर. तर हळूहळू खेळ पुढे सरकतोय, परंतु एक जर चौकार सोडला तर अजूनही मोठे फटके आपण पाहिले नाहीत. आश्वासक चौकार षटकार, आत्मविश्वासपूर्ण चौकार षटकार अजूनही एकही पाहायला मिळाला नाहीये. बघूया चेतन म्हात्रे स्ट्राईक घेतोय. विशाल गोटकर गोलंदाजी करेल. चेतनला इथे मात्र चेंडू गेलाय तो डी झोन मध्ये, 22चा इशारा येतोय पंचांकडून. एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा. धाव संख्या हळूहळू एकेरी धावाने 13 वर पोहोचते. अजूनही 3 चेंडू या षटकातले शिल्लक, परंतु गोलंदाज विशाल गोटकर चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. आतापर्यंत फलंदाजांना जखडून ठेवलंय. आणि हा हेलिकॉप्टर शॉट, षटकार, सुंदर फटका चेतन म्हात्रेच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. षटकातल्या 5व्या चेंडूवरती षटकार आणि धाव संख्या या 6 धावांनी उसळी घेते. 19 वर जाऊन पोहोचते. ज्या फटक्याची नितांत आवश्यकता होती सबका मालिकेक संघाला, मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल. सुरेख फटका पुन्हा एकदा हेलिकॉप्टरच्या पद्धतीने खेळलाय, परंतु आता मात्र सरळ फिल्डरच्या हातामध्ये फक्त एक धाव. धावसंख्या 20 वरती. चेतन म्हात्रे वैयक्तिक 7 धावावरती खेळतोय आणि दुसरा फलंदाज आहे शत्रू दळवी, एका धावेवरती नाबाद आहे. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 20, तर प्रत्येक षटकामागे 10 धावांची सरासरी आपण पाहतोय. पहिलं षटक टाकलं होतं मोहनने, 10 धावा दिल्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात देखील 10 धावा इथे विशालने दिल्यात. चेक. वेद रायडर्स आणि आर्या फायटर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी यायचं आहे. वेद रायडर्स अँड आर्या फायटर्स हा पहिला आणि अंतिम कॉल आहे. वेद रायडर्स अँड आर्या फायटर्स दोन्ही टीमच्या कर्णधारांना टॉससाठी. धन्यवाद. आणि तिसरं षटक घेऊन मयूर म्हात्रे, बोनकोडे गावातील एक दिग्गज खेळाडू, 30+ मध्ये देखील जबरदस्त कामगिरी करणारा हा खेळाडू. तिसरे षटक घेऊन आपल्या संघासाठी स्ट्राईकला आक्रमक फलंदाज चेतन म्हात्रे. पहिला चेंडू,
सुरेख चेंडू वाईड यॉर्करचा यशस्वी प्रयत्न आणि त्यामध्ये सफल होतोय तो मयूर म्हात्रे. पहिल्या चेंडूवरती आपली चुणूक दाखवतोय. फलंदाज चेतनला पुन्हा एकदा दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार. आता मात्र एक डाव तुझा तर एक डाव माझा. हा चेंडू पाठवून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. षटकार. इथे मात्र मयूर म्हात्रेला कमबॅक करावं लागेल. धाव संख्या 26 वर जाऊन पोहोचली या षटकाराने. जबरदस्त फटका बॅटच्या मधोमध आणि एक उत्तुंग असा षटकार चेतन म्हात्रेच्या बॅटमधून. बघूया मयूर म्हात्रे कशा प्रकारे कमबॅक करतोय. सुरेख पुन्हाच पहिल्या चेंडूची पुनरावृत्ती आणि इथे मात्र यशस्वी होतोय. निर्धाव चेंडू. इथे मात्र शत्रू काहीसा सल्ला देतोय चेतनला. बघूया काय फरक पडतोय चेतनवरती या सल्ल्याचा. मयूरला मात्र आपले हुकमे चेंडू टाकावे लागतील जर षटक माफक धावांचं ठेवायचं असेल तर. इथे मात्र फुलटॉस चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव. इथे मात्र संधी होती. रिव्ह्यू मागितलाय. रिव्ह्यू दिला जाईल. आपला लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने ते रिव्ह्यू घेतलाय तर तिसरे पंच आता निर्णय घोषित करतील तो बीमर आहे की नाही. नो नाही आहे. लिगल डिलिव्हरी. धाव संख्या तिसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना तिसऱ्या षटकातल्या 4 चेंडूंच्या अखेरीस 27. हा चेंडू आता मात्र फुलटॉस चेंडूचा चांगला समाचार घेतलाय. षटकार डीप स्क्वेअर लेगला. इथे मात्र खराब चेंडू मयूरकडून पाहायला मिळतोय. गोलंदाजीवरती नियंत्रण ठेवावं लागेल. आतापर्यंत 13 धावा या 5 चेंडूमध्ये गेल्यात. कधी कधी यॉर्कर टाकण्याच्या नादामध्ये फुलटॉस पडतो आणि तेच इथे पाहायला मिळतंय. आता मात्र फटका फसलाय. बघूया झेल होतोय का. आणि इथे मात्र हातातला झेल सोडलाय आणि जीवदान मिळतंय ते चेतनला. याबरोबर 2 धावा देखील मिळत आहेत. पकडो कॅच जीतो मॅच असं म्हटलं होतं. परफेक्ट जाळ्यात पकडला होता या चेंडूवरती मयूर म्हात्रेने. परंतु तुम्हाला क्रिकेटमध्ये लक देखील तितकंच आवश्यक असतं. षटक संपलं. धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस गाडी कृपया वाहनं आपली हळू चालवा. रस्त्यावरून सामना चालू आहे, स्पर्धा चालू आहे, तर कृपया आपल्या गाड्या सावकाश चालवा. मैदानाच्या दिशेने जो रस्ता आहे, विनंती आहे गाड्या हळू चालवा.
तिथे आपले स्वयंसेवक आहेत, त्यांनी कृपया त्यासाठी त्यांना सांगायचं आहे. दशरथ गायकवाड इथे उपस्थित झालेले आहेत खेरणे गावावरून. त्यांचं सहर्ष स्वागत या बोनकोडे प्रीमियर लीगमध्ये. सुस्वागतम. त्यांचा सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करतो बॅडी दळवी यांना आपल्या शुभ हस्ते दशरथ गायकवाड यांचा सन्मान करावा. आमच्या मुख्य व्यासपीठावर आज सन्मान होतोय. दशरथ गायकवाड खेरणे गावावरून इथे उपस्थित आहेत. बॅडी दळवी यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. पहिला चेंडू आणि स्क्वेअर मारा. वाईड बॉलचा इशारा. वाईड. अंपायर प्लस. वाईड +1 अशा 2 धावा एकूण सबका मालिक एक संघाला मिळत आहेत. धाव संख्या 37 वरती पोहोचते. 37 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. हा चेंडू इथे मात्र सोडून दिला फलंदाजाने, परंतु चेंडू मात्र निर्धाव निघतोय. पंचांकडे अपील केलं होतं चेंडूसाठी फलंदाजाने, परंतु चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा गोलंदाज सौरभ. आता मात्र सुरेख फटका. चांगलं टायमिंग, परंतु डीप कव्हर क्षेत्रामध्ये स्वरूप चांगली फिल्डिंग करतोय, चांगला थ्रो करतोय. फक्त 1 धाव मिळते शत्रूला. तर शत्रूच्या लौकिकाला साजेशी फलंदाजी अजूनपर्यंत तरी आपल्याला पाहायला मिळेल नाही आहे या मैदानावर आजच्या दिवसामध्ये. बघूया आता मात्र चेतन सामोरं जातोय. सुरेख चेंडू. आता मात्र सुरेख चेंडू. ब्रह्मास्त्राचा मारा आणि पूर्णपणे बीट होतोय फलंदाज चेतन. आपण आतापर्यंत पाहिलं असेच 2 चेंडू टाकले होते मयूरने. हा देखील तसाच चेंडू. या चेंडूचा सामना करणं खूप कठीण जात आहे ते चेतनला. आता मात्र चांगला फटका, चांगला टायमिंग, 1 बाउन्स, सुरेख फिल्डिंग. दुसरी धाव इथे मात्र घेण्याचा प्रयत्न सफल होतोय आणि या 2 धावांनी धावसंख्या वाढते 40 वर. शेवटचं षटक इथे प्रगतीपथावरती आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र मोठा फटका. सुपर शॉट. ट्रिमेंडस ओव्हर द काउ कॉर्नर. दॅट्स मॅक्झिमम सिक्सर. धाव संख्या 46. एकूण हा 4था षटकार चेतन म्हात्रेच्या बॅटमधून पाहायला मिळतो आपल्याला. 46 धावसंख्या आहे आणि त्यातल्या वैयक्तिक 30 धावा चेतन म्हात्रे याने वैयक्तिक काढलेल्या आहेत. तर आक्रमक फलंदाजी आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू इनिंग मधला. सुपर. आता मात्र गती परिवर्तन आणि बीट केले चेतनला. निर्धाव चेंडू निघतोय. षटक संपतंय. इनिंग संपते. धावसंख्या 46 आणि 47 धावांचं लक्ष इथे पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. आपण पाहिलं होतं की पहिल्या सामन्यामध्ये 47 धावांचं लक्ष होतं. त्यानंतर या सामन्यात देखील 47 धावांचं लक्ष. चेक. 47 रनचं लक्ष आहे. शुभेच्छा या मॅचसाठी. तत्पूर्वी गायकवाड साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. टीम वेद रायडर्स आणि आर्या फायटर्स या 2 टीमच्या दरम्यान मॅच होईल. एक संघ सामना जिंकून आलाय तर एक संघ मॅच टाय करून नेक्स्ट मॅचमध्ये खेळताना इथे दिसणार आहे. तर गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते होतो टॉस. हेड्सचा कॉल केलेला आहे. टेल इट इज. टॉस इथे झालाय आणि टॉस जिंकलेला आहे आर्या फायटर टीमच्या कर्णधाराने. मागचा जो सामना होता तुमच्यासाठी मी म्हणेन तसं पाहिलं तर 25 रनचं टार्गेट होतं, परंतु ते देखील तुम्ही डिफेंड केलं आणि मॅच टाय झाली. 1 पॉईंटसह तुम्ही पुढच्या फेरीमध्ये गेलेला आहात. पुढचा सामना खेळण्यासाठी आता तयार आहात. हा फॉर्मॅट नक्की एक वेगळा फॉर्मॅट आहे. खूप चांगल्या चांगल्या मॅचेस पाहायला मिळणार आहे. टॉस तुम्ही जिंकला. निर्णय काय या मॅचमध्ये? आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण करू. फलंदाजीमध्ये काही चुका मागच्या मॅचमध्ये झाल्या तसं वाटतंय का तुम्हाला, आणि काही बदल आता या मॅचसाठी तुमच्या टीममध्ये तुम्ही केलेत का? चुका तर झाल्या. रन जेवढ्या व्हायच्या होत्या तेवढ्या झाल्या नाही, पण या मॅचेत आम्ही प्रयत्न करू. आता हे 2 डगआउट आहेत. या 2 डगआउटपैकी कुठला डगआउट तुम्ही चॉईस कराल? लॉंग ऑफचा. ओके, धन्यवाद. तर आमच्याबरोबर
सागरचंद आहे. टॉस तुम्ही जिंकला असता तर तुम्ही काय केलं असतं? पहिल्या मॅचमध्ये तुम्ही तर चांगला खेळ दाखवला, तुम्ही जिंकलेला आहात. या मॅचमध्ये काही बदल आहे का? बदल तर काही नाही. सकाळच्या टायमिला बॉल ट्रॅव्हल होत नाही म्हणून आम्ही फिल्डिंग घेतली होती. आता आम्हाला म्हणजे बॅटिंगच पाहिजे होती, तर आम्हाला बॅटिंगच भेटले. धन्यवाद. शुभेच्छा आहेत या मॅचसाठी. धन्यवाद गायकवाड साहेब. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे प्रकाश मिरजकर उपस्थित आहेत पुढचं धावतं समालोचन घेऊन आपल्यासमोर. धन्यवाद कुणाल सर. नाशिक भगत आमच्या मंचावर उपस्थित आहेत, त्यांना सन्मानित इथे केलं जाईल. मी विनंती करतो भालचंद्र दळवी यांना आपल्या शुभस्ते नाशिक भगत यांचा सन्मान आपण करावा. आमच्या मुख्य व्यासपीठावर नाशिक बुवा उपस्थित आहेत, त्यांना सन्मानित केलं जात आहे भालचंद्र दळवी यांच्या उपस्थितीमध्ये. चला 10 मिनिटं आपण मागे आहोत. 8 तासामध्ये 11 मॅचेस कव्हर करायचे. थोडंसं सहकार्य करा. बॅट्समन पाठवा प्लीज. लीलाधरजी नाईक साहेब यांना विनंती करतो नाशिक भगत नाशिक बुवा यांचा सन्मान आपण करावा. यानंतरचे जे सामने आहेत थोडीशी घाई करा. 10 मिनिटं आपण थोडंसं उशिरा चाललोय. 8 तासामध्ये आपल्याला 11 मॅचेस कव्हर करायचे आहेत. लगेचच आर्या फायटर तुम्ही तुमचं डगआउट निवडलेलं आहे. यानंतर जसा सामना संपेल तसं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि बसण्याची व्यवस्था वेद रायडर्स. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला कुठं बसायचं आहे. लॉंग ऑनला त्या डगआउटमध्ये जाऊन तुम्हाला थांबायचं आहे. अंपायर बॉलची मागणी करतात. बॉल लवकरात लवकर पुरवा कॉमेंट्री बॉक्समधून आणि लगेचच मॅच सुरू करा प्लीज. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद कुणाल सर. 47 धावांचं एक आश्वासक चांगलं लक्ष इथे ठेवलंय. रुद्रवीर ऑल स्टार संघासमोर 47 धावांचं लक्ष निर्धारित 4 षटकांच्या या सामन्यामध्ये. तर प्रत्येक षटकामध्ये अंदाजे 12 धावा ह्या कुटाव्या लागतील रुद्रवीर संघाला. पहिलं षटक पॉवर प्ले. स्ट्राईकला विशाल गोटकर आणि नॉन स्ट्राईकला किशोर म्हात्रे. किशोर म्हात्रे एक उत्कृष्ट असा 40+ बोनकोडे संघाचा खेळाडू, आक्रमक फलंदाज. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज परशुराम साठे. छोटासा रनअप पंचांच्या डाव्या बाजूने. वेगवान चेंडू. इथे मात्र पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळत आहे गुडलँड स्पॉटवरती आणि इथे मात्र काहीसा खेळण्यामध्ये थोडासा उशीर झाल्यासारखा वाटला तो किशोरच्या बॅटला आणि चेंडू विसावला विकेट किपर चेतनच्या हातामध्ये. हा चेंडू इथे मात्र पुल केला चेंडूला. सुरेख फिल्डिंग डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये आणि एका धावेने आपलं खातं उघडलं विशाल गोटकरनं. धावसंख्या बिनबाद 1. 47 धावा निर्धारित 4 षटकांच्या या सामन्यामध्ये काढायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी रुद्रवीर संघाला. सुरेख चेंडू. गती परिवर्तन पाहायला मिळालं आणि किशोर म्हात्रे इथे मात्र बीट झाला. निर्धाव चेंडू. 3 चेंडू टाकलेत आतापर्यंत, फक्त 1 धाव दिली. पुढे सरसावत खेळलाय. फुलटॉस घेतलाय. ड्राईव्ह केलाय. चांगला फटका. चांगला टायमिंग. चेंडू गॅप मध्ये जातोय सीमा रेषेच्या दिशेने. बघूया चेंडू अडतोय का. चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर आणि हा चौकार. इथे मात्र सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवण्याचा चांगला प्रयत्न झाला परंतु चेंडू अडला नाही आणि या फटक्यामध्ये चांगलं टायमिंग होतं. जितक्या वेगाने चेंडू टाकला होता परशु साठेने तितक्याच बॅटच्या मधोमध चांगल्या पद्धतीने टोलवला होता किशोरने. धावसंख्या पोचते ती 5 वर. बिनबाद 5. प्रत्येक षटकामध्ये 12 धावा काढायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी रुद्रवीर संघाला. पुढचा चेंडू परशुचा. आता मात्र आखूट टप्प्याचा मारा. बॅटची वरची कडा. चेंडू गेलाय फर्स्ट स्लिपला. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. धावसंख्या बिनबाद 6. अजूनही या षटकातला 1 चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते परशुकडून. अजूनही हा चेंडू. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला.
या दरम्यान एक धाव मात्र चोरण्यात यश मिळते ती किशोर आणि विशालला. षटक संपलं. पहिल्या षटकाची समाप्ती. धाव संख्या बिनबाद 7. अजूनही 40 धावांची आवश्यकता 18 चेंडूमध्ये. 18 चेंडू आणि 40 धावा. 40 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम 18 डिलिव्हरीज. बघूया हा सामना देखील रोमहर्षक अटीतटीचा होतोय का, परंतु पहिलं षटक जर आपण पाहिलं तर वर्चस्व दाखवतोय तो सबका मालिक एक संघ. बोनकोडे प्रीमियर लीग 2022चं भव्य दिव्य असं आयोजन. बोनकोडे गावच्या, बोनकोडे गावची प्रतिष्ठा, बोनकोडे गावचा अभिमान हे स्वर्गीय गणपत शेठ नाईक मैदान आणि ग्रामस्थ क्रीडा मंडळ बोनकोडे गाव, बोनकोडे गावाची शान आन बान शान ज्याला म्हणतात असं हे मैदान. आणि ग्रामस्थांचं सर्वच घटकांचं चांगलं सहकार्य या स्पर्धेला लाभतंय. 18 चेंडू आणि 40 धावांची अजूनही आवश्यकता. कृपया गेम स्पीडअप करा, जास्त वेळ नका लावू. स्ट्राईकला किशोर, किशोर म्हात्रे. अजूनही सलामीची जोडी खेळपट्टीवर दिसते. धावसंख्या 7, बिनबाद 7. नवा गोलंदाज शत्रू, शत्रू दळवी पंचांच्या डाव्या बाजूने. सामोरा जाईल किशोर. चांगला फटका, चेंडूला खणून काढलंय. लॉंगॉनच्या दिशेने फक्त एकच धाव. चांगली सुरुवात करतोय गोलंदाज शत्रू. पहिला चेंडू बुंध्यातला आणि स्ट्राईक चेंज होतोय. विशाल गोटकर शत्रूला प्रथमच सामोरं जाईल. बघूया आता मात्र मोठा फटका आणि नो चान्स फॉर वाईडिश लॉंग ऑफ फिल्डर. दॅट्स मॅक्झिमम. षटकार. षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली 14 वरती. अशा फटक्यांची आवश्यकता आहे कारण 47 धावांचं एक चांगलं लक्ष ठेवलंय सबका मालिक एक संघानं. ओ सुपर बॉलिंग. आता मात्र चांगलं कमबॅक शत्रूकडून पाहायला मिळतंय. ब्रह्मास्त्राचा सहारा घेतलाय कमबॅक करण्यासाठी शत्रूने आणि त्यात यशस्वी होतोय. बघूया पुन्हा एकदा विशाल सामोरं जातोय. आता मात्र हळूवार चेंडू, चांगला फटका, चांगला टायमिंग, गॅप मध्ये चेंडू आणि चेंडू थोडीशी मिसफील्ड होते आणि त्याचा परिणाम चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. चौकार. नो बॉल आणि त्याच्यावर चौकार आलाय. नो बॉलचा इशारा येतोय. तर नो बॉल आणि चौकार. तर एकूण 5 धावा जमा होत आहेत त्या रुद्रवीर संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या 19 वर. चांगलं टायमिंग होतं या शॉटमध्ये. मिसफील्डचा मात्र फायदा मिळाला विशाल गोटकरला. हो फ्लायटेड चेंडूला उचललं यावेळेस मिड विकेटच्या डोक्यावरून. षटकार. आक्रमक फलंदाजी विशाल गोटकरच्या बॅटमधून पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचली 25 वर. 25. अजूनही 2 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. आपली जी आवश्यक सरासरी आहे ती मात्र गाठली आहे या षटकामध्ये. थोडंसं महागडं षटक सबका मालिक एक संघासाठी. आतापर्यंत या षटकामध्ये 18 धावा निघाल्यात. चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. चांगलं टायमिंग होता परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये परशु साठेचं चांगला थ्रो येतोय. फक्त एका धावेवरती रोखून ठेवलंय.
धावसंख्या पोचली 26 वर 26. अजूनही एक चेंडू या षटकातला शिल्लक आहे. पुन्हा एकदा एक मोठा सामना इथे पाहायला मिळणार आहे. चांगला अटीतटीचा सामना. आता मात्र चेंडू पायावर आदळलाय. हलकस अपील, परंतु चेंडू मात्र निर्धाव निघतोय. षटक संपतोय. 2 षटकांची समाप्ती होते. धावसंख्या 26 आणि अजूनही विजयासाठी आवश्यक आहेत त्या 21 धावा. 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. बघूया या सामन्यामध्ये काय होईल. तिसरं षटक अतिशय महत्त्वपूर्ण असेल. हे षटक कोणाला दिलं जातंय, कर्णधार सबका मालिक एक संघाचा कोणाला देतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण हे षटक सामना सबका मालिक एक संघाच्या बाजूने झुकवू शकतं. अन्यथा या सामन्यामध्ये वरचढ ठरेल तो रुद्रवीर संघ. अभिजित तिसरं षटक घेऊन बघूया आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवतो का. स्ट्राईकला किशोर म्हात्रे, एक जबरदस्त फलंदाज, सॉरी विशाल गोटकर, एक जबरदस्त फलंदाज बोनकोळी संघाचा. इथे मात्र रुद्रवीर ऑल स्टार संघासाठी आपली कामगिरी चोख बजावताना दिसतोय. फिल्डिंग जर आपण पाहिली, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, स्ट्रेट लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑफ आणि डीप कव्हर सर्कलच्या बाहेर. पहिला चेंडू, सुरेख चेंडू, आतली काढा. थोडक्यात बाल बचावलाय तो विशाल. निर्धाव चेंडू, चांगली सुरुवात. ज्या षटकाची आवश्यकता, चेंडूची आवश्यकता सबका मालिक एक संघाला. 11 चेंडू शिल्लक, 21 धावांची अजूनही गरज. पुन्हा एकदा बॅटची आतली कडे लागते. चेंडू जातोय तो मिड विकेटच्या दिशेने. दुसरी धाव रिस्की, ताळमेळ चुकला. धावचीची संधी मात्र मिळते आणि फलंदाज किशोर आणि विशाल यांच्यामध्ये कॉम्बिनेशन चुकलेलं आहे आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय तो सबका मालिके संघाला. पहिला गडी बाद होतोय. आतापर्यंत बिनबाद धावसंख्या उभारली होती. आतापर्यंत पहिल्या 2 षटकामध्ये एकही गडी गमावला नव्हता, परंतु इथे मात्र रनआउटच्या रूपामध्ये किशोर मात्रे तंबूत परततोय. धावसंख्या 27, 27. 20 धावांची अजूनही आवश्यकता. 10 चेंडूमध्ये, येणाऱ्या 10 चेंडूमध्ये 20 धावांची अजूनही आवश्यकता. बघूया सामना अटीतटीचा होण्याची चिन्ह दिसत आहेत. नवीन फलंदाज सुमित स्ट्राईकला. 10 चेंडू 20 धावा. गोलंदाज अभिजित चोख कामगिरी करतोय. आता मात्र स्क्वेअर मारा, वाईड बॉलचा इशारा येतोय. कौतुक मात्र नक्कीच करावं लागेल चेतन म्हात्रेचं. सुंदर विकेट किपिंग करतोय यष्टांच्या मागे. 1 धाव मिळते. धावसंख्या 28. दहा चेंडू आणि 19 धावांची अजूनही आवश्यकता. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. आता चेंडू वाईड बॉल टाकला जातोय आणि अतिरिक्त 1 धाव अजूनही जमा होते ती रुद्रवीर संघाच्या खात्यामध्ये. 10 चेंडू आणि 18 धावा. आपल्या गोलंदाजीवरती नियंत्रण ठेवावं लागेल अभिजितला. जर सामना जिंकायचा असेल तर अचूक टप्पा, त्याबरोबर अचूक दिशा देखील असणं आवश्यक आहे. सुमित आणि विशाल अशी जोडगोळी.
हा चेंडू लोअर फुल टॉस ड्राईव्ह केलाय, चांगलं टायमिंग, परंतु इथे मात्र सुरेख फिल्डिंग. फक्त एकच धाव. सुमितने आपलं खातं खोललं या एका धावेने. धावसंख्या पोहोचली रुद्रवीर संघाची 30 वरती. 9 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. माझ्या बाजूला जोडले गेले तर एक उत्कृष्ट असे स्कोरर बोनकोडे गावचे सुनील पाटील नेहमीच चांगलं सहकार्य करतात. हा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप आणि वाईड बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावा वारंवार इथे मात्र पाहायला मिळत आहे. वाईड बॉल्स अभिजित कडून. 9 चेंडू आणि 16 धावा. हो सुपर शॉट बघायचं इथे झेलवतो का. हो चांगला प्रयत्न केला होता परंतु पोचू शकला नाही आणि चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. चांगला फटका विशालच्या बॅटमधून येतोय आणि विशाल आतापर्यंत नाबाद सलामीला आला होता. विशाल अजूनही खेळतोय, खेळपट्टीवर आहे. आपल्या संघासाठी शेवटपर्यंत धाव संख्या 35 आणि 8 चेंडू आणि 14 धावांची अजूनही आवश्यकता. 14 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम 8 डिलिव्हरीज. सॉरी 12 धावांची आवश्यकता आहे. 12 धावांची आवश्यकता आहे. 35 धावा झालेत. थोडीशी आमच्या गुणलेखांकडून. आता मात्र मोठा फटका. व्हॉट शॉट, लवली, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. षटकार. विशाल गोटकर इथे आपल्या संघातील सर्व समर्थकांची मन जिंकतो या शॉटने. 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. इथे मात्र या षटकामध्ये फ्रंट फूट वरती येतोय तो रुद्रवीर संघ आणि विशाल गोटकर अजूनही खेळपट्टीवर पूर्णपणे आपल्या संघासाठी योगदान देताना दिसतोय. आश्वासक फलंदाजी. आता मात्र सुरेख चेंडू, सुपर शार्प डिलिव्हरी पाहायला मिळते आणि निर्धाव चेंडू निघतोय. षटक संपलं. 3ऱ्या षटकाची समाप्ती होते. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. धाव संख्या 41. 6 चेंडू 6 धावा. वैयक्तिक 25 धावावरती नाबाद खेळतोय विशाल गोटकर. तर एक हाती किल्ला लढवताना आपल्या संघासाठी दिसतोय विशाल. 47 धावांचं लक्ष्य एक विशाल धावसंख्या पार करण्यासाठी. चेक. बोनकोडे प्रीमियर लीग पर्व 3 बाबा अमरनाथ सेवा मित्र मंडळाच्या वतीने आपल्यासाठी सर्वांसाठी आणि बोनकोडे या प्रीमियर लीग आयोजकांच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. थोड्याच वेळामध्ये जेवणाची व्यवस्था होईल. सर्व खेळाडूंसाठी, प्रेक्षकांसाठी, मान्यवरांसाठी हे जेवण आहे. बाबा अमरनाथ सेवा मित्र मंडळाच्या वतीने तर त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. या 3 दिवसामध्ये सकाळी आपल्यासाठी नाश्त्याची व्यवस्था आणि दुपारी जेवणाची व्यवस्था या आयोजन कमिटी तथा बाबा अमरनाथ ग्रुपच्या माध्यमातून केली जाणार आहे. 6 बॉलमध्ये 6 रनची आवश्यकता. जाऊया कॉम्बॉक्समध्ये पुन्हा एकदा प्रकाशजी यांच्याकडे. धन्यवाद. चौथं षटक घेऊन योगेश. सुरेख सुरुवात, चांगली सुरुवात, परंतु दिशा चुकते. वाईड बॉलचा इशारा येतोय आणि चेंडूची गती आणि उंची अतिशय सुंदर होती. लेंथ चांगली, मात्र 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. आखूट टप्प्याचा चेंडू हुक केलाय फाईन लेगच्या डोक्यावरून. इथे मात्र षटकार आणि या षटकाराने सामना संपवून टाकला. सर या मॅचचं धावतं समालोचन घेऊन. तर या विघ्नेश मडवी एक जबरदस्त आवाज नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये